हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज बघूयात ब्लॅक साडीवर मेकअप ट्युटोरियल ते पण मराठीतून, फुल मराठीतून. सो सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर आणि एक प्रायमर सिरम लावून घेतलाय स्किनला हायड्रेट करण्यासाठी आणि मेकअप होल्ड करण्यासाठी. देन मी कलर करेक्शन करतीये माझ्या स्किनच्या एक्झॅक्ट शेडनी कारण मला हा लूक खूप मिनिमल ठेवायचा आहे म्हणून मी एक्झॅक्ट शेड घेतला. कारण बघा तुम्ही आत्ताच माझा फेस पूर्ण क्लीन झालाय. देन हे Maybellineचं कन्सीलर एज रिवाइंड इरेझर खूप सुंदर आहे, खूप छान बिल्डेबल कन्सिस्टन्सी आहे आणि सगळ्यांकडे आय गेस हे असायलाच पाहिजे. सो मी फाउंडेशन स्किप करणार आहे. डायरेक्टली कन्सिलरनीच माझा अख्खा बेस कंप्लीट होणार आहे आणि उरलेल्या कन्सिलरनी मी अख्खा फेस कव्हर करून घेतला. त्याच्यानंतर मी बेकिंग न करता फक्त एक पावडरनी छान सेट करून घेणार आहे ब्रशनी हलक्या हाताने. आय शॅडोसाठी मी एक छान लाईट ब्राउन कलर घेतलाय आणि शिमरसाठी माझ्या काठांचा सेम शेड होता माझ्याकडे म्हणून फक्त डिपॉझिट करून घेतलाय. ड्रॅग नाही करायचा नाहीतर लाईन्स येतील. त्याच्यानंतर मला हे थोडंसं सुखं वाटलं म्हणून मी एक छान चटपटा ब्राउन त्यात ॲड केला आणि आयलाइनर म्हटलं ब्लॅकच साडी आहे म्हणून मी ब्राउन कलरचं लायनर घेतलं. ते पण कॉपर होतं शिमर झुडिओचं. खूप सुंदर लायनर आहे. त्याच्यानंतर काजळ, काजळ तर ब्लॅकच तुम्ही व्हाईस वर्सा पण करू शकता. ब्राउन काजळ आणि ब्लॅक लायनर खूप सुंदर दिसेल. देन मस्कारा ऑब्व्हियसली विथआऊट मस्कारा मेकअप नाहीच होत. त्याच्यानंतर कॉन्टूर करून घेतलाय. चीक कॉन्टूर, जॉ लाईन पण कॉन्टूर करून घेतली आहे आणि नाकाला एक छानसं स्ट्रक्चर दिलंय. त्याच्यानंतर ब्लश, ब्लशचा मी वॉर्म टोन ठेवलाय कारण साडी पूर्ण ब्लॅक आहे म्हणून पिंक नको, वॉर्म ठेवलाय. एकदम सॉफ्ट हायलाइटिंग केली आहे कारण मी आईज थोडेसे शिमरी ठेवलेत. आईज गोल्डन आणि ब्राउन आहेत म्हणून माझा फेव्हरेट लिप कॉम्बो हा मार्सचं लिप लायनर आणि Maybellineची ही लिपस्टिक खूप सुंदर लिप कॉम्बो आहे. नंतर थोडासा ग्लोई आणि मेकअप सेट करण्यासाठी स्विस ब्युटीचं हे सेटिंग स्प्रे. आता इथपर्यंत आलाच तर हेअरस्टाईल पण बघून जा. सो हेअरस्टाईल माझे शॉर्ट हेअर्स आहे, तर मी खूप छान अशी खूप सिंपल हेअरस्टाईल करणार आहे आणि ओन्ली शॉर्ट हेअर्सच नाही, म्हणजे जर लाँग हेअर्स असतील तरी पण तुम्ही खूप करू शकता. क्विक आहे आणि काही जास्ती लागत नाही आहे. फक्त एक 4-5 पिना आणि 4-5 ट्यूब पिन्स दॅट्स इट. सो सगळ्यात आधी हाफ पार्टिशन करून त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि पिना टाईट लावायच्या आहेत कारण त्याच्यानंतर आपल्याला तिथं यू-पिन पण सिक्युअर करायच्या आहेत आणि मेन पार्ट म्हणजे ह्या हेअरस्टाईलनी तुमची लेंथ अफेक्ट होणार नाही आहे. त्यामुळे मी पण ही चूज केली आहे. नंतर फ्रंटला तुम्हाला जेवढाही व्हॉल्यूम पाहिजे तेवढा ॲडजस्ट करा. तुमची फेस फ्रेमिंग जीही तुमची असेल ती करा. म्हणजेच लटाबटा जशा काढायच्या आहेत त्या काढा. इट्स अप टू यू. माझ्याकडे हे मोती गजरे आहेत. सो मी 2 गजऱ्यांना अटॅच केलंय आणि साइडला यू-पिन्स लावून घेतलाय. तुमच्याकडे जर खरंच फुलांचे गजरे असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता. पण माझ्याकडे नव्हते आत्ता, तर मी हे केलंय आणि तसंही अटॅचमेंट तर दिसणारच नाहीये, ती हेअरच्या खालीच जाणार आहे. सो जसं मी इथे लावतीये केसांच्या पूर्ण खाली घेऊन जिथे आधी ह्या पिना सिक्युअर केलेल्या हाफ पार्टिशनच्या तिथे तुम्हाला ॲड करायचंय. आणि मला इथे दिसत नव्हतं म्हणून हे खालीवर झालं, पण नंतर मी त्याला छान सिक्युअर केलेलं आहे. सो सी एकाच माळेमध्ये किती छान लूक येतोय मागनं, पण ठीक आहे यार मला नाही आवडलं म्हणून मी अजून एक ॲड करतीये. सेम मेथड आधी जसं केलेलं तसंच जस्ट पूर्ण केसांच्या खालून घ्यायचंय आणि नंतर तिथे जिथे पिना आहेत तिथे सिक्युअर करून घ्यायचंय आणि लूक ॲट द रिझल्ट्स. किती सुंदर दिसतंय म्हणजे मला हे 5-10 मिनिटं पण नाही लागले हे पूर्ण हेअरस्टाईल करायला आणि मला तर खूप आवडलंय. सांगा तुम्हाला कसं वाटलं? आणि हो, तुम्हाला पण आवडलं असेल तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका.